प्रतिकूल परिस्थितीवरती मात करत अहिल्यानगरच्या चास गावातील बापूसाहेब गायकवाड यांनी यूपीएससीच्या परीक्षेमध्ये यश मिळवलेलं आहे। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यानं यूपीएससीमध्ये 561 रँक मिळवलेला आहे। बापूसाहेब यांच्या आईनं धुणीभांडी करून संसार सांभाळला, तर वडील वॉचमन म्हणून कष्ट करतात। आर्थिक अडचणी असून देखील त्यांनी शिक्षण आणि ध्येय सोडलं नाही, त्यामुळे त्यांनी मोठ्या यशाला गवसणी घातलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत त्यांनी हे यश मिळवलंय। बापूसाहेब यांनी मिळवलेल्या यशानंतर त्यांची गावामधून भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि नागरी सत्कार देखील करण्यात आला। आपण कुठलेही काम करत असताना नाण्याच्या दोन बाजू असतात, यश आणि अपयश। तुम्हाला प्रत्येक वेळी यश येईल असं नाही, अपयश येणारच आहे। मला खूप वेळ आलं आणि अपयशाचं असं म्हणतात नाही, अपयश यशाची पहिली पायरी असते। पहिली नाही, अपयशच यशाच्या पायऱ्या असतात। खूप साऱ्या पायऱ्या तुम्हाला अपयशाचे चढावे लागतात, त्यावेळेस कुठेतरी एकदा यश येतं। ते एकदा यश येण्याकरता तुम्हाला भरपूर वेळा जर अपयशी व्हावं लागत असेल तर खचून न जाता आपल्या अपयशाबद्दल तुम्ही इतरांशी बोला, मोकळे व्हा, बोलून मोकळे व्हा। असं नाही स्वतः मध्ये एक न्यूनगंड बाळगू नका की जर मी अपयश झालो आणि मी माझ्या मित्राला जर त्याबद्दल सांगितलं तर तो माझ्यावर हसेल। नाही, तुमचा मित्र तुमच्या पाठीशी उभा राहील। ग्रामीण भागातील मुलं स्पर्धेत कुठेही कमी पडत नाही, फक्त त्यांना संधीची गरज असते आणि ती संधी मिळाली तर निश्चितपणे ते यूपीएससीच्या माध्यमातून देश सेवेसाठी प्रशासनात जाऊ शकतात। याचं उत्तम उदाहरण बापूसाहेब रतन गायकवाड हा एक गरीब कुटुंबातील मुलगा। या मुलांनी जिद्दीवर कुटुंबाचा विश्वास करताना यूपीएससी मध्ये खूप चांगली रँक मिळवली आणि आता तो IAS झाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.